महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? लैंगिक अत्याचाराची प्रकरणं वाढली, बालकही सुरक्षित नाहीत. नसरापूर घटनेचा तपास एसआयटीकडे. एसआयटीमध्ये एकूण 6 जणांचा समावेश, 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश. नसरापूर नराधमाचा कोर्टात संतापजनक दावा. किरकोळ हाणामारीच्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा. कोणत्याही राजकारण्यांनी आम्हाला भेटू नये, नसरापुरातील पीडित मुलीच्या वडिलांची मागणी. नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न सरकार करेल, गृहमंत्री फडणवीसांचं आश्वासन. नसरापूर प्रकरणावर अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट. आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे का? मनसे नेते अमित ठाकरेंचा सरकारला सवाल. नसरापूर प्रकरणात सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात, आरोपीच सरकार आहे, संजय राऊत संतापले. नसरापुरातील अत्याचारानंतर भोर राजगड तालुका बंद, आरोपीला फाशी देण्याची नागरिकांची मागणी. नसरापुरातील घटनेला सरकारनं गांभीर्यानं घ्यावं, गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी, सतेज पाटलांची मागणी. नसरापुरातील पीडित चिमुरडीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आला अंत्यविधी. चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग. अरुण गयाप्रसाद मिश्रा असं नराधमाचं नाव. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची 2ऱ्या टप्प्यातील कामांची पाहणी. शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, बच्चू कडू यांनी केला निर्धार. भंडाऱ्यात नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव. चाहता पैशांचा वर्षाव करतानाचा व्हिडिओ व्हायरल. सिडकोच्या 18,876 घरांची सोडत लांबणीवर. सोडत पुढे ढकलल्यानं फॉर्म भरणारे ग्राहक आर्थिक संकटात. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये आंब्यावर घातक रसायनांची फवारणी. कृत्रिमरित्या आंबा पिकवल्याचा धक्कादायक प्रकार. नागपुरात उष्माघातानं 3घांचा मृत्यू झाल्याचा संशय. 3घही बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळले. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर बुलढाण्यात पालकमंत्र्यांना जाग. 1.5 वर्षानंतर बंद असलेल्या MIR युनिटचं केलं लोकार्पण. बीड जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई. 1 किलोमीटरपर्यंत पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा. हिंगोलीमध्ये डिझेलचा तुटवडा. शेतकऱ्यांना चिंता, सरकारनं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी.